फिल्म स्टाईल पाठलाग करून तटरक्षक दलाच्या गस्ती नौकेनं खोल समुद्रात रशियाच्या मालवाहू जहाजाला परत मुंबई बंदराकडे फिरण्यास भाग पडलं। हे सगळं थरार नाट्य घडलं 17 तारखेला सकाळी मुंबई बंदरापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात हे घडलं। एव्ही सेवास्टोपोल या रशियाच्या मालवाहू जहाजाचे चेन्नईच्या MSNTC लॉजिस्टिक्स या कंपनीबरोबर काही व्यावसायिक वाद झाले तेव्हा MSNTC या कंपनीने मद्रास उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता। 13 फेब्रुवारीला न्यायालयानं एव्ही सेवास्टोपोल याच्या विरोधात निकाल देताना अटक वॉरंट बजावलं। एव्ही सेवास्टोपोल या जहाजाविरोधात वॉरंट बजावल्याची माहिती तटरक्षक दलाला 15 तारखेला देण्यात आली। हे मालवाहू जहाज मुंबई बंदरापासून 30 किलोमीटर अंतरावर समुद्रात नांगर टाकून असल्याचं आढळून आलं। या वॉरंटबद्दल तटरक्षक दलानं जहाज आणि कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि जागा न सोडण्याचा इशारा दिला। मात्र 17 तारखेला रात्री 1 वाजता या जहाजानं मुंबईपासून दूर जाण्यास सुरुवात केली। जहाजाची ओळख पटवता येणारी ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम यंत्रणा या जहाजानं बंद केली। अग्रिम गस्ती नौकेनं गाठात परत मुंबईकडे फिरण्यास भाग पाडलंय। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या सोबत आहेत। अमित जोशी, कुठल्याही चित्रपटाच्या कथेला साजेसा किंवा कादंबरीच्या कथानकात शोभेल असा सगळा प्रकार होता, पण जहाजाला भाग पाडण्याचं नाट्य घडलंय, काय सांगाल? ऋषी, हा सगळा पाठलाग जवळपास 11 तास सुरू होता। रात्री 1च्या सुमारास या रशियाच्या मालवाहू जहाजानं मुंबईच्या जवळचा जो समुद्र किनारा होता, जिथे ते साधारण 30 किलोमीटर अंतरावर नांगर टाकून उभं होतं, तर रात्रीच्या सुमारास या जहाजानं आपली जागा सोडली आणि पुन्हा एकदा रशियाच्या दिशेने किंवा मुंबईपासून दूर त्यांनी समुद्रात पळायला सुरुवात केली। त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही मोठ्या जहाजावर एक यंत्रणा असते, ज्याच्यामुळे त्या जहाजाचं नाव काय, त्या जहाजाचं वजन काय आहे, त्या जहाजाचा इतिहास काय याची पूर्णपणे माहिती मिळते। त्या जहाजाचा ठाव ठिकाणा कळतो। ती यंत्रणा, ती संपर्क यंत्रणा या जहाजाने बंद केली होती आणि त्याचबरोबर इतर ज्या संपर्क यंत्रणा असतात त्या जहाजाने बंद केल्या होत्या। त्याच्यामुळे या जहाजाचा ठाव ठिकाणा नक्की समजणं अवघड झालं होतं आणि म्हणूनच जवळपास 11 तास ही शोध मोहीम कोस्ट गार्डनं तटरक्षक दलाने राबवली होती। मग विमानं असतील, हेलिकॉप्टर असतील आणि गस्ती नौका असतील, या साह्याने आजूबाजूचा संपूर्ण समुद्राचा परिसर पिंजून काढण्यात आला आणि अखेर जवळपास 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हे मालवाहू जहाज पळ काढताना तटरक्षक दलाच्या विमानाला आढळून आलं आणि मग अखेर गस्ती नौकेनं त्या जहाजाला गाठलं आणि अखेर इशारा दिल्यानंतर या जहाजानं पुन्हा एकदा मुंबईकडे येण्यास सुरुवात केली आहे। आज रात्रीपर्यंत हे जहाज पुन्हा एकदा मुंबईजवळ येईल असं तटरक्षक दलाने सांगितलंय। अत्यंत फिल्मी स्टाईलने हा सगळा पाठलाग घडल्यामुळे आणि त्यातच तटरक्षक दलानं वेळीच कारवाई केल्यामुळे एक खूप मोठी घटना नामुष्की टळली आणि तटरक्षक दलाला यश मिळालं। नक्कीच, धन्यवाद अमित या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी अमित जोशी दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।